जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व श्रद्धा सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या शिर्डीत आता भक्तीबरोबर शक्तीचा देखील प्रत्यय येणार आहे. शिर्डी MIDC क्षेत्रात 200 एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या क्लस्टर डिस्फेन्स म्हणजे तोफगोळा उत्पादन लाईन या प्रोजेक्टचा शुभारंभ शनिवारी होणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शिर्डी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकल्पाची माहिती देण्यात आली असून आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया संकल्पनेतून हा प्रकल्प खाजगी तत्वावर सुरू करण्यात आलाय. चीननंतर एवढी क्षमता असलेला भारतातील पहिलाच प्रकल्प. TNT, RDX आणि HMX या स्फोटकांच्या उत्पादनासाठी या प्रकल्पात तब्बल 25,000 टन क्षमतेची सुविधा. संरक्षण उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताचे परदेशांवरील अवलंबित्व संपुष्टात येणार. 155, 120, L50 आणि 125 mm क्षमतेचे आर्टिलरी बॉम्ब शेल तयार होणार. 300 किमी पल्ल्याचे अत्याधुनिक युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चरही विकसित करणार. शिर्डीत विकसित होणारे हे तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रासाठी गेम चेंजर. ग्लोब फोर्ज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या प्रकल्पातून दरवर्षी 5 लाख अत्याधुनिक व भारतीय बनावटीच्या तोडगोळ्यांची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाबाबत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. मानाची आणि भूषणाची गोष्ट आहे की निधी ग्रुपच्या पुढाकारानं दिनांक 23 तारखेला डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन होत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संरक्षण उत्पादन करणारा कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होतोय. त्याचं व्यक्तिशः मानाने आपल्या जिल्हावासियांना त्याचा आनंद आणि अभिमान आहे. मी त्यांच्या कंपनी सीओला मी सांगणार आहे त्याची विस्तार माहिती देण्याबद्दल. परंतु या ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन समारंभ जो आहे तो 23 तारखेला आपल्या देशाचे रक्षामंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि या प्रकल्पासाठी ज्यांचा विशेष पुढाकार राहिला किंवा ज्यांनी राज्यामध्ये डिफेन्स क्लस्टर सुरू करून एक डिफेन्स हब करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांचा विशेष आग्रह आणि ज्यांची भूमिका राहिली ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. हा प्रकल्प सुरू करताना गणेश दिवे हे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्याचा एक वेगवेगळा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि अतिशय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक टप्पे पार करत एक यशस्वी संरक्षण उत्पादक उद्योग म्हणून आज त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी महाराष्ट्राची शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण दिली. त्या लोकांना शासक होते काय होणार आहे उद्योग होणार आहेत का. तर आपल्याकडे पहिल्यापासून लोक शासक राहतात. पण साईबाबांची जी ही भूमी आहे आणि बाबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे श्रद्धा आणि सबुरीने काम करा त्याची प्रसिद्धी आज या निबेन ग्रुपच्या माध्यमातून उभारत असलेल्या या कारखान्याच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळेल. मी अधिकाचा वेळ घेणार नाही. आपण सर्व पत्रकार बांधवांना 23च्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो. त्यानिमित्त एक डिफेन्स एक्सपो सुद्धा होणार आहे 23-24 तारखेला. जिल्हाभरातली काही लोक येणार आहेत. साधारण 100च्या वर MSCB भाग घेणार आहेत.
मोठ्या मोठ्या ऊस उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे स्टॉल लागणार आहेत. एक मोठी पर्वणी आहे जिल्ह्याच्या तरुणांना सुद्धा की आत्मनिर्भर भारताची संकल्पना जी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्याला अनुरूप कसं काम होतं देशभरात सुरू आहे आणि त्याची प्रचिती या शिर्डीच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं या एक्सपोच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि त्यांची जे सीओ कंपनी जी आहे त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका आपल्या प्रकल्पाविषयी माहिती द्या. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी.